नोबेलच्या तोडीचा कवी असं पद्मश्री नामदेव ढसाळ्यांना म्हटलं जातं. प्रामुख्याने जी भाषा आहे, जे साचलेपण होतं ते त्यांनी बाहेर काढलेच, परंतु तुमच्या माझ्या जगण्यातली जी व्यथा आहे, आपल्या व्यथा आणि वेदनेला परिवर्तनशील प्रसिद्धी नामदेव ढसाळांनी दिली. त्यामुळे नामदेव ढसाळांच्या एकूणच सगळ्याच रचना, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, गोलपिटा, तुई आत्ता कंची, गांडू बगीचा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सगळ्यांची भाषा शैली ही तुमच्या आमच्या जगण्याशी, शोषित, पीडित, वंचित या समाजाच्या शेवटच्या घटकांना प्रोत्साहन देणारी आहे, त्यांचं जगणं वाढणारी आहे. म्हणजे गोलपिटाची प्रस्तावना ज्यावेळेस लिहायची होती त्यावेळेस प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी गोलपिटाची प्रस्तावना लिहिली. त्यावेळेस स्वतः विजय तेंडुलकर त्यांना शब्दांचे अर्थ विचारायचे. म्हणजे ही खूप दुर्मिळ घटना आहे की प्रस्तावना ज्यावेळेस आपण त्यावेळेस मग नामदेव ढसाळींनी तो गोलपिटाचा सगळा परिसर विजय तेंडुलकरांना दाखवला होता, फिरवला होता. आणि एकदा गदी माडगुळकरांना म्हणजे गदी माडगुळकरांना नामदेव ढसाळ खूप मानायचे. नामदेव ढसाळ्यांना त्यांनी पुस्तक दाखवलं. त्यावेळेस गदी माडगुळकर म्हणाले की रसाळ नामदेवाचा काळ गेला, आता ढसाळ नामदेवाचा काळ आला. तर ही जी काय हे अभिजन वर्गातले जे लोक आहेत त्यांनी नेहमीच म्हणजे नामदेवांना रसाळच केले. मुळात नामदेव विद्रोही आहेत. संत नामदेव किंवा ही संत परंपरा ही मुळातच विद्रोही आहे. परंतु मग ते एक बोचरी टीका आपण म्हणू शकतो की रसाळ नामदेवाचा काळ गेला आणि ढसाळ नामदेवाचा काळ सुरू झाला. त्यानंतर नामदेव ढसाळ ज्या प्रखरतेने, म्हणजे फक्त साहित्यच नाही, कविताच नाही, कादंबऱ्या आणि दलित पॅन्थर, त्यांच्या दृष्टिकोनातून दलित ही व्याख्या जातीसाठी नव्हती, तर शोषित, पीडित, वंचित, दबलेला, पिचलेला, जो फेकून दिलेला एकूण वर्ग आहे, त्या मग तो कुठल्याही जाती धर्मातला असेल, अशा पद्धतीची दलित व्याख्या नामदेव ढसाळांनी मांडले. म्हणून नामदेव ढसाळ हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की नोबेलच्या तोडीचा कवी आहे. आणि त्या निमित्तानं आज सर्व कवींनी वेळेत कविता सादर केल्या, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि विशेष कौतुक करावं ते स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा, त्याचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मित्र हरीशभाई देखणे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सुंदर सोहळ्याचं आयोजन केलं आणि देखणे सरांसोबत त्यांच्या अर्धांगिनी निर्मला मॅडम असतील आणि त्यांची एकूणच टीम संविधान परिषदा आणि अन्याय अत्याचाराविरोधात न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ते सातत्याने काम करत असतात. आणि या पार्श्वभूमीवर त्यांच्या नामदेव ढसाळांच्या जन्मदिनी हा इतका सुंदर सोहळा आयोजित केला. मला आपण स्थान दिलं त्याबद्दल मी संघटनेचा आभारी आहे. आणि विचारपीठावरची खरं तर सगळी माझ्या दृष्टीने माझी मार्गदर्शक मंडळी आहेत. आमच्या ॲडव्होकेट अर्चनाताई, पुष्पाताई, संतोषदादा, सिनेमा क्षेत्रातलं इतकं मोठं नाव आहे की संतोषदादांनी जेवढे सिनेमे केलेत त्याच्यापैकी जवळजवळ 22 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार आहे. 22. पण हेच आहे की आपण कुणाची पालखी उचलतोय, कुणाची आंजी करतोय, कोणाचं तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोतियाच्या माळ्या, अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून आपण हे ओळखलं पाहिजे. आता आपला काळ आहे. आता हुकुमशाही इतकी जोरात येते की लोकशाहीच्या चिंध्या होत ते. तर अशा वेळेस ह्या प्रबोधनाच्या, विद्रोहाच्या माध्यमातून, जसं की नागराज मंजुळे म्हणते, प्रेम करणं हा विद्रोह आहे. विद्रोही यादव म्हणतात, मैं तुमसे इसलिए प्रेम करता हूं कि मुझे लगता है क्रांती होगी. हे या जावेद अख्तर बोलले की प्रेमाला, कवितेला प्रेमाची भाषा समजते. हा, त्याच्यात काल व्हॅलेंटाईन झालाय, माझं नाही झालं. पण तर त्या अनुषंगाने एक 5 मिनिटं ही प्रेम कविता आहे.
होईल होईल. प्रतिमा प्रतीक, प्रतिमा प्रतीक विचारांचं हातात हात घालून चालणं प्रेम. प्रतिमा प्रतीक विचारांचं हातात हात घालून चालणं प्रेम. अभ्यासनं, वाचणं, लिहिणं, बोलणं प्रेम. प्रेम सोबतीचा प्रवास प्रेम. बुद्धाचं तत्वज्ञान. रमाईच्या प्रतिमेतलं प्रतीक प्रेम. सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची एवढीशी जागा प्रेम. माणसं जोडण्याची क्रिया प्रेम. संविधानिक माणूस बनण्याची प्रक्रिया प्रेम. शब्दांची शब्दांना दात प्रेम. आंबेडकर वाद प्रेम. ओढ लागणं प्रेम, झाड लावणं प्रेम. ओढ लागणं प्रेम, झाड लावणं प्रेम. प्रेम म्हणजे आपण दोघं. प्रेम म्हणजे मनाजोगं कावरं बावरं बघणं प्रेम. माणूस म्हणून जगणं प्रेम. ओढ लागणं प्रेम, झाड लावणं प्रेम. प्रेम म्हणजे आपण दोघं. प्रेम म्हणजे मनाजोगं कावरं बावरं जगणं प्रेम. बघणं प्रेम, माणूस म्हणून जगणं प्रेम. भरती आहोटी प्रेम, प्रत्येकाच्या ओठी प्रेम. मोजार्टच्या वायलांची धून प्रेम. मोजार्टच्या वायलांची धून प्रेम. तुझं माझं मन प्रेम. मोजार्टच्या वायलांची धून प्रेम. तुझं माझं मन प्रेम. अक्षवृत्त ते रेखावृत्त प्रेम. बुद्धाच्या शिलातलं मित्रत्व, मेत्ता प्रेम. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. सायकोलॉजी प्रेम, फिलॉसॉफी प्रेम. प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे. तुझ्या माझ्या प्रेम जलशाची गणित बुद्धाच्या महापरिनिर्वाण अवस्थेत सहनशीलतेच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी अजरामर व्हावी तितकंच. तुझ्या शांत संत निवांत संततेतल्या शालीनतेने माझ्या त्याला यातनांशी रंगहीन युद्ध कर. ही मळलेली नंतर कळलेली मनोभावना शुद्ध कर. तू शांतता, तू करुणा, तू मार्ग आणि तूच माझा बुद्ध प्रेम. तूच माझा बुद्ध प्रेम. धन्यवाद. आता सर्व कवींचा सन्मान होणार आहे. मी आयोजकांतर्फे चहा